नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पाटील MP मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 2024 ते 2025 आणि 2028 ते 2029 हे केंद्र शासनाकडून राज्य शासनाला 19.66 लाख घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे। केंद्र पूरग्रस्त प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च जास्त येत असल्यामुळे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानात वाढ करण्याबाबतचा हा लाभार्थ्याकडून मागणी करण्यात आली होती। तर त्याच्यामध्ये 50,000 हा अतिरिक्त वाढ करून दिलेला आहे। त्याचा हा GR आलेला आहे मित्रांनो। त्या GR मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे। 50,000 रुपये काय वाढलेले, कशामध्ये वाढलेले आहे ते सविस्तर माहिती दिली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील। चला मग मित्रांनो, व्हिडिओला चालू करू मित्रांनो। जय भवानी जय शिवराय मित्रांनो, व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो। पंतप्रधान घरकुल योजना ही ग्रामीण टप्पा जो आहे तो दोन टप्प्यांमध्ये हा विभागला जाणार आहे। तसंच 20 लाख घरकुलांचं उद्दिष्ट राज्यात या सरकारने समोर ठेवलं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं। 18,38,000 घरकुलांना सरकारतर्फे मंजुरी देण्यात आलेली आहे। तर 14,71,000 लाभार्थ्यांना 2,200 कोटी वितरित करण्यात येणार आहेत। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ही योजना राबवण्यात येणार आहे, तर देशात पहिल्या क्रमांकावर ही योजना आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 करता 20 लाख घरकुलांच्या उद्दिष्टापैकी सुमारे 18,38,000 घरकुलांना मंजुरी दिली असून 14,71,000 लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी 2,200 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत। ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे। लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात 50,000 रुपयाची वाढ करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आहे GR केंद्र पूरग्रस्त प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024 ते 2025 तसेच सन 2028 ते 2029 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा GR आलेला आहे मित्रांनो। तर या GR मध्ये आहे ते आपण पाहणार आहे मित्रांनो। सर्वात प्रथम पाहू आपण शासन निर्णय काय याच्यामध्ये। उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे मित्रांनो। तर काय निर्णय आता आपण पाहणार आहेत। केंद्र सरकार म्हणजे केंद्र पूरग्रस्त प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पूरग्रस्त ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024 आणि 2025 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्यातून म्हणजे राज्याच्या हिश्श्यामधून 50,000 एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात आहे। 50,000 रकमेमधून 35,000 अनुदान हे घरकुल बांधकामासाठी, तर 15,000 इतके अनुदान प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 kW मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्याकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदान व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान राहील। जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील 15,000 रुपये अनुदान देय असणार नाही मित्रांनो। म्हणजे तुम्ही जर सौर ऊर्जा उभा नाही केली तर तुम्हाला हे 15,000 रुपये भेटले जाणार नाही मित्रांनो। तर दुसरं काय याच्यामध्ये मित्रांनो, याच्यामध्ये जो दुसरा शासन निर्णय दिलेला आहे तो काय आहे, राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडे राबविण्यात येणाऱ्या योजनांचे मंजूर उद्दिष्टाकरिता असलेले दायित्व पूर्ण करून यापुढे नव्याने वेगळे उद्दिष्ट न देता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-2025 ते 2028-2029 मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टासाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पातून तरतूद करून राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करून देण्यात यावी। तर तसंच आहे, उक्त नमूद बाबी व्यतिरिक्त संदर्भित शासन निर्णय दिनांक 14/10/2000 यामध्ये नमूद केलेल्या इतर सर्व बाबी कायम राहणार आहेत। म्हणजे 2000 मध्ये जो शासन निर्णय आला होता त्याच्यामध्ये ज्या इतर सर्व बाबी होत्या त्या कायम राहणार आहेत याच्यामध्ये। त्यानंतर तिसरा याच्यामध्ये केंद्र पूरग्रस्त प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 हा
कार्यक्रम योजना राबविल्यामुळे राज्यात शाश्वत विकास ध्येय क्रमांक 1चे लक्ष्य क्रमांक 11 हे सन 2030 पर्यंत साध्य करण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, हा शासन निर्णय जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला www.maharashtra.go.in या संकेतस्थळावर भेटून जाईल मित्रांनो। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील। चला मग मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो। जय भवानी, जय शिवराय मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो।